ज्या अर्थी आज एवढा सगळा मोठा परीक्षा आणि पेपर फुटीचा प्रकार समोर आला, त्या अर्थी या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक नुकसानाला कोण जबाबदार? आणि शेवटच्या संधीमध्ये जर अशा पद्धतीने पेपर फुटीमुळे त्याला कारण नसताना त्याची संधी गमवावी लागत असेल, तर याला जबाबदार कोण? की कित्येक ठिकाणी संशोधक विद्यार्थ्यांच्या याद्या तर डिक्लेअर झालेल्या आहेत, मात्र त्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी जी छात्रवृत्ती देऊ केली जाते ती छात्रवृत्ती अजूनही दिलेली नाही। एक पेपर द्यायचा असेल विद्यार्थ्यांना तर त्याच्यासाठी कमीत कमी एका विद्यार्थ्याला 1,500 ते 2,000 रुपये खर्च करावा लागतो। त्याची परीक्षा फीस असेल, त्याचं सरकारी चलन असेल, फीस परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी सेतू कार्यालयामध्ये जाऊनचा खर्च असेल, अशा अनेक गोष्टी। आणि साधारण जर 10 जागा असतील तर किमान 1,000 लोक त्याच्यासाठी अर्ज करत असतात। ज्या अर्थी आज एवढा सगळा मोठा परीक्षा आणि पेपर फुटीचा प्रकार समोर आला, त्या अर्थी या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक नुकसानाला कोण जबाबदार? नुसते आम्ही याची चौकशी करू असं म्हणून भागेल का? या विद्यार्थ्यांनी जे परीक्षा चलन भरले होते ते चलन त्यांना परत मिळणार आहे का? त्यांचा खर्च, त्यांचा प्रवास खर्च, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी कोण घेणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं की या सगळ्यांमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याची ह्या वर्षातली कदाचित त्याची शेवटचे एजबार होण्याच्या आधीची वयोमर्यादा संपण्याच्या आधीची जर त्याची शेवटची संधी असेल आणि शेवटच्या संधीमध्ये जर अशा पद्धतीने पेपर फुटीमुळे त्याला कारण नसताना त्याची संधी गमवावी लागत असेल, तर याला जबाबदार कोण? याचा विचार संबंधित परीक्षा विभागाने केला आहे का? याची सुद्धा उत्तरं मला वाटतं सरकारला द्यावी लागतील। बार्टी, सारथी आणि महाज्योती या तीनही विद्यार्थ्यांचे प्रश्न इतके गंभीर बनलेले आहेत की कित्येक ठिकाणी संशोधक विद्यार्थ्यांच्या याद्या तर डिक्लेअर झालेल्या आहेत, मात्र त्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी जी छात्रवृत्ती देऊ केली जाते ती छात्रवृत्ती अजूनही दिलेली नाही। त्यांचे विषय मंजूर झालेले आहेत, यादी मंजूर झालेली आहे, मात्र त्यांना कुठल्याही सेवा सुविधा दिलेल्या नाही आहेत। यावरही बोलायला हवं। बार्टीनेही यावर म्हणजे बार्टी विद्यार्थी केंद्रीय योजना सोडून बाकी सगळी कामं करत आहे। खरं तर बार्टी, सारथी, महाज्योती या तीनही यंत्रणा राबवण्याच्यासाठी ज्या आउटसोर्सिंग केलं जातं, मुळात ते आउटसोर्सिंग करण्याची काय गरज आहे? एवढी सगळी जर युवा पिढी, सुशिक्षित पिढी नोकरीच्या शोधात आहे, तर एक यंत्रणा भरती प्रक्रियेची तुम्हीच उभी करा आणि त्या यंत्रणेच्या मार्फत डायरेक्ट सरकारी भरती करा ना। ज्या अर्थी तुम्ही आउटसोर्सिंग करताय त्या अर्थी 2 गोष्टी सरकारकडून जाणीवपूर्वक केल्या जात आहेत। एक, आरक्षण मागणाऱ्या वेगवेगळ्या घटकांना त्यांच्या आरक्षण धोरणालाच हडताळ फासण्याचा हा छुपा प्रयत्न आहे। आणि दुसरं, हे जे सगळे भरती प्रक्रियेतले जे विद्यार्थी आहेत यांचं सॅच्युरेशन एनकेन प्रकारे वाढवण्याचा आणि पुन्हा एकदा त्यांच्या राजकारणासाठी उपयुक्त असणारं युथ रॉ मटेरियल उभं करण्याचा प्रयत्न सरकारकडून चालू आहे।